नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। थंडीचा मोसम सुरू झाला की आपल्या शरीरावर त्याचा थेट परिणाम होत असतो। सकाळी उठताना अंग जड वाटणं, सांधे आखडणं, सर्दी खोकला पटकन होणं आणि थकवा लवकर येणं या सर्व गोष्टी थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या बाबतीत होतात। अनेक लोक या काळामध्ये फक्त औषधांवरतीच अवलंबून राहतात, पण खरं म्हणजे थंडीमध्ये योग्य आहार घेतला तर 50 ते 60% आजार आपोआपच टाळता येऊ शकतात। म्हणूनच आज आपण पाहणार आहोत थंडीमध्ये सर्वांनी नक्की खावेत असे काही पदार्थ जे शरीराला उबदार ठेवतात, आपलं पचन सुधारतात आणि आपली रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवत असतात। तर चला जाणून घेऊया थंडीमध्ये सर्वांनी खावेत असे पदार्थ कोणते आहेत। पण त्या अगोदर तुम्हा सर्वांना माझी एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा। तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराची नैसर्गिक उष्णता कमी होत असते, त्याच्यामुळे पचनशक्ती मंदावते, सांधेदुखी होते किंवा मग सर्दी खोकलासुद्धा वाढतो, आपली त्वचा आणि केससुद्धा कोरडे पडतात। जर तुम्ही योग्य पदार्थ खाल्ले तर शरीर आतून गरम राहतं, आपलं रक्ताभिसरण सुधारतं आणि आजारसुद्धा आपल्यापासून लांब राहतात आणि आपली ताकद आणि जी ऊर्जा आहे तीसुद्धा टिकून राहते। थंडीमध्ये सगळे आजारी पडतात कारण हा आजार माहीतच नसतो। योग्य आहार घेतला तर औषधांची गरजही नसते। तर योग्य आहार कुठला आहे, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून आपल्या आहारामध्ये असाव्यात, तर सर्वात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे तीळ। तीळ हा थंडीतील सर्वात महत्त्वाचा पदार्थ। आयुर्वेदामध्ये तिळाला उष्ण मानलं जातं। याच्यामध्ये कॅल्शियम असतं, आयर्न असतं, झिंक असतं, हेल्दी फॅट्स असतात। थंडीमध्ये ज्यांना गुडघेदुखी होते, कंबरदुखी होते किंवा मानदुखी होते किंवा सकाळी अंग जड वाटतं, अंग ठणकतं, त्यांच्यासाठी तीळ हे अमृतासारखं काम करतात। त्याच्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये तीळ हे खाल्लेच गेले पाहिजे। आता तीळ खाल्ल्याने नक्की काय फायदा होतो, तर आपले सांधे मऊ होतात, आपली त्वचा कोरडी पडत नाही, केससुद्धा मजबूत होतात आणि शरीरामध्ये ताकदसुद्धा टिकून राहते। आता तीळ नक्की कसे घ्यावेत, किती प्रमाणामध्ये घ्यावेत, तर बघा तुम्ही कशा पद्धतीने तीळ घेऊ शकता। तर सर्वात पहिलं तर तुम्ही तिळगुळाचे लाडू बनवू शकता, जे आपण मकर संक्रांतीला तर बनवत असतो, पण त्या अगोदरसुद्धा तुम्ही तिळगुळाचे लाडू जे आहेत ते तुमच्या आहारामध्ये ठेवू शकता। त्याच्यानंतर तिळाची चटणीसुद्धा एक खूप चांगली असते शरीरासाठी आणि भाजलेले तीळ आहेत तेच तुम्ही दुधासोबतसुद्धा थोडेसे दळून दुधामध्ये 1 चमचाभर मिक्स करून तुम्ही हे दूधसुद्धा रात्रीच्या वेळी घेऊ शकता। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे गूळ। आता गूळ म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही आहे, तो एक नैसर्गिक घटक आहे, नैसर्गिक टॉनिक आहे। थंडीमध्ये हा खूप उपयुक्त ठरतो। ज्यांना थंडीमध्ये सतत थकवा येतो, हातपाय थंड पडणं असेल, चक्कर येणं असेल असा त्रास होतो, त्यांनी गुळाचं सेवन नक्की करावं। गुळाचे फायदे काय असतात तर बघा, गूळ रक्तशुद्धीकरणासाठी अत्यंत उत्तम पदार्थ मानला जातो। रक्त शुद्ध होतं, आपलं हिमोग्लोबिन वाढतं, HB वाढतो आणि सर्दी खोकल्यामध्ये सुद्धा गुळामुळे आराम मिळतो। आता नक्की गूळ खायचा कसा, तर गूळ खायची एकदम सोपी पद्धत आहे। जेवणानंतर एक छोटासा तुकडा तुमच्या तोंडामध्ये टाका, याच्यामुळे तुमची पचनशक्तीसुद्धा सुधारते आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत गुळामुळे मिळणाऱ्या म्हणजे HB वाढणं वगैरे या सर्व गोष्टी होतात। फक्त जेवणानंतर एक छोटासा तुकडा तुम्हाला सकाळी संध्याकाळी तोंडात टाकायचा आहे। तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे शेंगदाणे। आता शेंगदाणे शरीराला त्वरित ऊर्जा देतात। शेंगदाण्यांना गरिबांचे बदाम म्हटलं जातं। आता तुम्हाला जर काजू, बदाम किंवा इतर काही ड्रायफ्रूट्स घेणं शक्य नसेल तर सर्वात सोपा आणि ज्याच्यामध्ये खूप प्रथिने, फॅट्स, मॅग्नेशियम वगैरे असतं, तर असा पदार्थ आहे तो म्हणजे शेंगदाणे आणि हे स्वस्तसुद्धा मिळतात। तर शेंगदाणे शरीराला त्वरित ऊर्जा देत असतात। थंडीमध्ये जास्त काम जे करतात तर त्यांच्यासाठी फार उपयुक्त असतं, म्हणजे जे वजन वाहण्याचं काम करतात किंवा मग इतरही शेतीतले जे कामं करतात तर त्यांच्यासाठी शेंगदाणे हे फार उपयुक्त ठरत असतात। शेंगदाण्यांमध्ये प्रथिने असतात, फॅट्स असतात, मॅग्नेशियम असतं। त्याचे फायदे काय होतात ते खाल्ल्याने, तर आपल्या शरीराची जी कमजोरी आहे ती कमी होते, आपले स्नायू मजबूत होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोट नेहमी भरलेलं वाटतं।
भाजलेले शेंगदाणे जे आहे ते आपण सकाळी किंवा संध्याकाळी आवर्जून खायला हवेत. थंडीच्या दिवसांमध्ये मूठभर आपल्या मुठीमध्ये मावतील एवढे शेंगदाणे जे आहेत ते भाजलेले शेंगदाणे तुम्ही खाऊ शकता. या शेंगदाण्यांसोबत तुम्ही गूळसुद्धा खाऊ शकता. हे गूळ शेंगदाणे हे एक असं मिश्रण आहे की ज्याच्यासाठी खूप पैसा लागत नाही, खूप वेळ लागत नाही आणि तरीही ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतं. आता पुढची जी गोष्ट आहे ती आहे बाजरी. बाजरीमधले घटक काय असतात तर आयर्न असतं. आयर्न काय करतं, आपलं रक्त वाढवतं. दुसरी गोष्ट असते फायबर. ते फायबर पचनासाठी चांगलं असतं. मॅग्नेशियम असतं, त्याच्यामुळे स्नायू आणि नसा मजबूत राहतात आणि बी कॉम्प्लेक्स असतं जे आपली ऊर्जा वाढवतं. पहिली गोष्ट म्हणजे बाजरी खाल्ल्यानंतर पोटामध्ये आपोआपच नैसर्गिक उष्णता तयार होते. दुसरी गोष्ट आहे थंडीमध्ये सतत हातपाय गार पडणाऱ्यांनी बाजरी जरूर खाल्लीच पाहिजे. बाजरी रक्ताभिसरणसुद्धा सुधारते, त्यामुळे थंडी आपल्याला कमी जाणवते. सकाळी बाजरीची भाकरी खाल्ली तर दिवसभर भूक कमी लागते, त्याचबरोबर ऊर्जासुद्धा जास्त मिळते. पाचवी गोष्ट आहे मधुमेहींसाठी ही बाजरी योग्य प्रमाणामध्ये फायदेशीर ठरते. खूप जास्त प्रमाणामध्ये नाही आणि खूप कमी प्रमाणामध्ये सुद्धा नाही. पुढची गोष्ट जी आहे जी थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून खाल्ली पाहिजे ते म्हणजे नाचणी. आता नाचणी जी आहे ती कॅल्शियम वाढवतं, त्याच्यामुळे आपले हाडं मजबूत राहतात. त्याच्यामध्ये आयर्न असतं, ते रक्तवाढीसाठी चांगलं असतं. अमिनो ॲसिड्स असतात जे स्नायूंसाठी चांगले असतात आणि फायबर असतं जे पचनासाठी अत्यंत उत्तम असतं. जी व्यक्ती नाचणी नियमित खाते त्या व्यक्तीच्या हाडांची झीज खूप कमी होते. महिलांमध्ये होणारी कंबरदुखी ही नाचणीने कमी होऊ शकते. लहान मुलांच्या वाढीसाठी नाचणी फार उपयुक्त आहे. थंडीमध्ये होणारा स्नायूंचा ताठरपणा नाचणी कमी करत असते. नाचणी पचायला सोपी असते आणि वृद्धांनीही ती आवर्जून खाल्ली पाहिजे. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे ज्वारी. ज्वारीमध्ये फायबर असतं, प्रथिने असतात, पोटॅशियम असतं आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्वारी शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता न वाढवता आपल्याला ताकद देते. ज्वारी खाल्ल्याने पोटसुद्धा साफ राहतं. ज्यांना खूप जास्त गॅसचा त्रास होतो त्यांच्यासाठी ज्वारी ही खूप चांगली आहे. थंडीमध्ये जड वाटणं ज्वारीमुळे कमी होतं आणि रोजच्या आहारामध्ये ज्वारी समाविष्ट करणं हे फार फायदेशीर ठरतं. म्हणून बरेच लोक जे आहेत ते ज्वारीचा समावेश आपल्या खाण्यामध्ये करतात. तुम्हीसुद्धा जर ज्वारी खात नसाल तर ज्वारीच्या भाकरी ज्या आहेत त्या आहारामध्ये आवर्जून घेत जा. पुढची गोष्ट जी आहे ती आहे जवस. आता जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, फायबर असतं. जवस जे आहे ते आतड्यांची हालचाल सुधारतं. बद्धकोष्ठतेचा त्रास जवसामुळे कमी होतो. हृदयविकाराचा धोका कमी करण्यास जवस मदत करतात आणि थंडीमध्ये वजन वाढत असेल तर जवस हे फार उपयुक्त ठरतात, कारण वजन कमी करण्यासाठी आवर्जून जवसाची चटणी आणि ज्वारीची भाकरी खाल्ली जाते. आणि थंडीमध्ये बऱ्याच लोकांचं वजनसुद्धा वाढलं जातं, कारण तेव्हाचा आहार जो आहे तो आपण घेतो तर पौष्टिक आहारच घेतो, पण त्यातही या आहारामुळे वजन वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. थंडीमध्ये भूकही जास्त लागते. तर अशा वेळी जवस जे आहे ते आहारामध्ये असले तर त्याच्यामुळे आपलं वजन वाढत नाही. आणि दररोज थोडासा आहारामध्ये जवस घ्यावा. एक चमचाभर जवस तुम्ही खाल्ला तरी पण हरकत नाही. पुढची गोष्ट आहे आळीव. आळीवमध्ये असतात आयर्न, कॅल्शियम आणि फोलेट. आळीव ही रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करतो. महिलांमध्ये थंडीमध्ये जी कमजोरी येते ती सुद्धा कमी होते. पचन सुधारण्यासाठी आळीव खूप फायदेशीर असतात. गर्भधारणेनंतर आळीव खाणं खूप चांगलं मानलं जातं. सकाळी सकाळी भिजवलेले आळीव घेणं हे खूप उत्तम मानलं जातं. पुढची गोष्ट आहे बदाम. व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियमचा समृद्ध स्रोत. बदाम आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढवतात. थंडीमध्ये त्वचा कोरडी होऊ नये यासाठी बदाम खूप उपयुक्त असतात. सकाळी भिजवलेले बदाम अधिक फायदेशीर असतात, म्हणजे रात्री भिजवून सकाळी खाल्लेले बदाम हे जास्त फायदेशीर असतात. अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा बदाम चांगले मानले जातात आणि बदाम शरीराला आतून पोषण देत असतात, ऊर्जा देत असतात की ज्याच्यामुळे आपल्याला विकनेस येत नाही. पुढची गोष्ट जी आहे ती अक्रोड. याच्यामध्ये असतं ओमेगा 3. अक्रोड हे मेंदूच्या पेशींना बळ देणारा पदार्थ आहे. थंडीमध्ये हृदयाचं संरक्षण करणारा पदार्थसुद्धा आहे आणि अक्रोड खाल्ल्याने आपली स्मरणशक्तीसुद्धा सुधारत असते. वृद्ध व्यक्तींसाठी अक्रोड हे फार उपयुक्त मानले जातात. वृद्ध व्यक्तींनी आवर्जून त्यांच्या आहारामध्ये अक्रोड ठेवले पाहिजेत. रोजच्या आहारामध्ये तुम्ही 1 किंवा 2 अक्रोड खाऊ शकतात आणि ते
पुरेसे आहेत तेवढे अक्रोड. पुढची गोष्ट जी आहे ही 10वी गोष्ट बघत आहोत आपण आणि ती आहे काजू. त्याच्यामध्ये असतं झिंक आणि मॅग्नेशियम. काजू थंडीमध्ये थकवा कमी करतात, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि शरीराला आवश्यक ते पोषक तत्व जे आहेत, खनिजे जे आहेत तर ते काजूपासून मिळत असतात. जास्त प्रमाणामध्ये काजू खाणं टाळणं आवश्यक असतं, पण तुम्ही 2-3 काजू जे आहेत ते तर दिवसभरामध्ये आवर्जून खाऊ शकता. मर्यादित प्रमाणामध्ये काजू खाणं हे फायदेशीर ठरत असतं. पुढची गोष्ट जी आहे ती आहे मध. मध जी आहे ती अँटीबॅक्टेरियल असते आणि ते एक नैसर्गिक औषध आहे. तसंही थंडीच्या दिवसांमध्ये घसा दुखणं, खोकला येणं, सर्दी होणं या गोष्टी फार जास्त असतात आणि ह्या घसा दुखणं असेल, सर्दी होणं असेल याच्यापासून आपल्याला मध जी आहे ती वाचवत असते. मधामुळे आपली इम्युनिटीसुद्धा स्ट्रॉंग राहते. गरम पाण्यामध्ये सुद्धा आपण मध घेऊ शकतो आणि लहान मुलांसाठी सुद्धा मध उपयुक्त आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट जी आहे ती आहे खजूर. खजूरमध्ये आयर्न आणि फायबर असतं. खजूर पटकन ऊर्जा देतात, आपला रक्तदाब संतुलित ठेवतात आणि थंडीमध्ये कमजोरीसुद्धा दूर करत असतात. प्रवासामध्ये खजूर हे फार उपयोगी ठरतात. सहजरित्या खाताही येतात आणि ते आपल्याला पोषक तत्वसुद्धा देत असतात आणि रोज किती खायचे असं विचाराल तर 1-2 खजूर जे आहे ते तुम्ही रोज तुमच्या आहारामध्ये खाल्लेच गेले पाहिजे. पुढचं आहे सुंठ किंवा मग आलं, ज्याच्यामध्ये असतं जिंजरॉल्स. सुंठ ही सर्दी खोकल्यावरती किंवा आलं हे सर्दी खोकल्यावरती खूप प्रभावी आहे. पचनाची आगसुद्धा वाढवतं, थंडीतील जडपणा कमी करतं आणि चहामध्ये किंवा तुम्ही काढा करून ते पिऊ शकता. रोज थोडीशी सुंठसुद्धा तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरत असते. आता आहे सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आणि जो प्रत्येकाच्या घरामध्ये असतो तो म्हणजे हळद. त्याच्यामधले घटक असतात कर्क्युमिन आणि कॅल्शियम. हळद हे जंतू संसर्गापासून सुद्धा संरक्षण करत असतं. सांधेदुखी कमी करण्याससुद्धा हळद फार उपयुक्त असते. थंडीमध्ये सूजसुद्धा कमी करण्यास मदत करते हळद आणि हळदीचं दूध हे फार फायदेशीर असतं. रोज थोडीशी हळद जी आहे ती दुधामध्ये टाकून आपण रोज रात्री जेवणाच्या नंतर आणि झोपण्याच्या साधारणतः अर्धा तास अगोदर ही हळद दूध जे आहे ते पिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला झोपही शांत लागते आणि आपलं शरीरसुद्धा त्याला पोषक तत्वे मिळतात चांगल्या पद्धतीची आणि त्याच्यामुळे शरीराची जी थकवा आहे तो सुद्धा दूर होतो. पुढची गोष्ट आहे ते म्हणजे तूप. याच्यामध्ये असतं व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के. तूप हे सांध्यांना स्नेहन देतं, आपली पचनशक्ती सुधारतं आणि थंडीमध्ये त्वचासुद्धा तुपामुळे कोरडी होत नाही. योग्य प्रमाणामध्ये तूप आवश्यक आहे. लहान मुलांसाठी तर तूप खूप महत्त्वाचं आहे. आता आहे गरम दूध किंवा मग हळदीचं दूध. याच्यामध्ये असतात कॅल्शियम आणि प्रथिने. दूध झोप सुधारण्याससुद्धा मदत करतं, हाडांना बळकटी देतं आणि थंडीमध्ये अंगदुखीसुद्धा कमी करत असतं. रात्री दूध पिणं हे खूप फायदेशीर असतं आणि त्याच्यामध्ये हळद घातल्याने त्याची इम्युनिटीसुद्धा वाढत असते. पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे शेवगा. याच्यामध्ये असतं कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट. शेवगा खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होतात. हर्बल चहा आहे पुढची गोष्ट आणि महत्त्वाचे घटक असतात त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स किंवा औषधी घटक असतात आणि हर्बल चहा जो आहे तो सर्दी खोकला कमी करण्यासाठी फारच उपयुक्त मानला जातो. पुढची गोष्ट जी आहे ती आहे पालक आणि पालकामध्ये महत्त्वाचे घटक असतात ते म्हणजे आयर्न, फोलेट आणि व्हिटॅमिन सी असतं. तर पालक हे थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून मिळतं. हे रक्तवाढीसाठी खूप उपयुक्त मानलं जातं आणि प्रत्येकाच्याच आहारामध्ये पालेभाजीमध्ये पालक ही असायला हवी. पुढचा आहे घटक तो म्हणजे मेथी. याच्यामध्ये सुद्धा आयर्न असतं, फायबर असतं, अँटीऑक्सिडंट्स असतात आणि मेथी ही साखर नियंत्रित ठेवण्यास आणि पचन सुधारण्यास सुद्धा मदत करत असते. तुम्ही मेथीचे दाणेसुद्धा थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून खाऊ शकता. थंडीमध्ये औषधांपेक्षा योग्य आहार जास्त प्रभावी ठरत असतो. बाजरी असेल, नाचणी असेल, तीळ असेल, जवस असेल, ड्रायफ्रूट्स असतील, गूळ, तूप आणि दूध हे सर्व पदार्थ रोजच्या आहारामध्ये समाविष्ट केलेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेणं आणि ऋतूनुसार पदार्थ खाणं आणि आजारांपासून दूर राहणं हे पूर्णतः आपल्या स्वतःवरती डिपेंड आहे. त्याच्यामुळे आपणच आपल्या आरोग्याची आणि आपल्या खाण्याची काळजी घेतली पाहिजे आजारांपासून दूर राहायचं असेल तर.
तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे जे पदार्थ सांगितले आहे तर ते नक्की आवर्जून तुमच्या आहारामध्ये ठेवा, कारण यांचा खूप जास्त फायदा तुम्हाला होणार आहे. माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.